Ah
माळकरी मला सांभाळून घ्या, इको काढून टाक. काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती. हे भारांगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार. काखी झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, पांडुरंगा करू प्रथम. काय वाजवाने मला नाही स्वराकांना काय दागणार तुमना लो भावत हलो जरा तरी. हलो जरा तरी. तीन श्री साहत दया माझे दंडवत काकी झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, शंख चक्र गदा हातीपायी खडावा गर्जती. माता शोभे जटा भारांगी विभूती सुंदर, तुका म्हणे दिगंबरा, तया माझा नमस्कार. काकी झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, विठाल विठाल. दया माझे दंडवट सांगे. ए बसायचं तर पटकन बसन, त्याला जायचं त्याने जा. किती शिकली नमले शोधायचं तू सर्व शेतने म्हणजे अभंग महाराष्ट्र तुम्हाला तो करण्याच्या गात्यातील 5 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला नैमित्तिक प्रकरणातील अभंग आहे. विठाला समोरचे खाली बस, बस खाली देते, मोबाईल बंद करले. समजच्या दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी पायी पांडुरंगा. गाठ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत. काय अभंग नाम परे, संत परे, विनंती परे, विनवणी परे, मागणी परे, साधोबाल आहेत, घोंगडी आहेत, पाईक आहेत, व्याविचारी अभंग, हिंदुस्थानी अभंग, ख्याल आहे, नाट आहे, वासुदेव आहे, पांगुळ आहे, जोगी आहे, एकाखडी आहे, बैराय, भोपाळ आहे, गवळणी आहे, विरहिणी आहे, माहेरची मात आहे, एवढी अभंग आहेत. तर काही अभंग गाठ्यामध्ये नैमित्तिक आहेत. नैमित्तिक या शब्दाचा अर्थ त्या निमित्तालाच तो अभंग घ्यायचा. उदाहरणार्थ राम जन्म, आम्हासाठी अवतार, कृष्ण जन्म घेऊन या चक्रगदा, हनुमान जयंती शरण शरण हनुमंता, 10वा यादसाठी केला होता अट्टहास, श्राद्ध पिंड पदावरी दिला पुढे करी, वास्तुशांती जोडून या धान, उत्तम व्यवहारे. आणि जे नैमित्तिक अभंग आहेत त्यातला आत्ता दत्त जयंतीचा नैमित्तिक अभंग आहे. हा नैमित्तिक अभंग, ह्या निमित्तालाच हा वर्षातून एकदाच घेतला जातो.
कळत नाही. आणि तो अभंग दत्ता अवतारामधला 5 कडव्याचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा आहे, कीर्तनाला सुरुवात करायची आहे. तुमची ना आपली वर्षातून गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. कीर्तन ऐकणाऱ्याला 2-3 सूचना आहेत. दरिद्र्यवाने कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सुट यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचं, आम्ही जीव काढायचं, तुम्ही तोंड सोडून कीर्तनाला बसायचं, यायचं नाही. दुसरी सूचना आहे कीर्तनाला, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. अभंगाला सुरुवात फटाफटा बोलावं लागेल. आणि टाळकरी बिलकरी इनेकरी चोपदार फिरदार इकडे लक्ष द्या. नाही तर म्या पुढे जीव काढायला तुम्ही मोबाईल पाहिजे. ढिगार नाद लागला आपलं कुठेतरी खोकलं घेऊन बरं. काही तर इतके विचित्र आहेत, बाबा पुढे बोलत आहेत ते मोबाईल बघत. ही कौरवांच्या युद्धातली पळून गेलेली राक्षसाची अवलादी. त्याला कीर्तन काही शिट्टी मारायला लागलं ते त्यांच्या आसेवेतलं कीर्तन आहे. त्याला बारीक ऐकलं पाहिजे, नाही उगाच एकदम उपयोग नाही. आता पण प्रश्न फक्त फटाफटा बोलावं लागेल. आज बोललं तर कळेल. महिला मंडळ पुरुष मंडळी सगळे सांगा, वर्षातले नवरात्र किती? अरे बसणार तिथं खाली आली. तुम्हाला मी सांगणार आहे 4. ऐका कोणते? 1 चैत्र शुद्ध 1 ते चैत्र शुद्ध 9 राम नवरात्र. श्रावण वद्य 1 ते श्रावण वद्य 8 कृष्ण नवरात्र. अश्विन शुद्ध 1 ते अश्विन शुद्ध 10 देवी नवरात्र. आणि मार्गशीर्ष शुद्ध 1 ते मार्गशीर्ष शुद्ध 6 खंडोबा नवरात्र. किती झाले? 4. आता मोजा. राम नवरात्र 9 दिवस, कृष्ण नवरात्र 8 दिवस, देवी नवरात्र 10 दिवस आणि खंडोबा नवरात्र 6 दिवस. का? अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निदध्यासन आणि आत्मनिवेदन, नवविधा भक्ती म्हणून राम नवरात्र 9 दिवस. आता कृष्णाचं नवरात्र 8 दिवस. का? अष्टमहासिद्धी. देवीचं नवरात्र 10 दिवस. का? मानेपासून इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10 इंद्रिय ताब्यात घेणे आणि शरीरातला अहंकार नावाचा रावण मारणे, याचं नाव दसरा म्हणून ते दिवस 10. आणि खंडोबाचं नवरात्र 6 दिवस. का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार 6 जणांना मारण्याची ताकद यावी म्हणून खंडोबाचं नवरात्र 6 दिवस. झालं फायनल. नवरात्र किती झाले? गेलं बोंबाला 4. तुम्ही आजारी आहे का? 365 महिन्यात. वर्षाचे महिने किती? नाही बारी काय केलं तरच कळलं. 12 महिन्याचे एका महिन्याचे दिवस किती? 30 दिवसातला अर्धा भाग 15. मग पहिल्यांदा येते ती शुद्ध आणि दुसऱ्यांदा येतं ती वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? मोजा 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कोजेगिरी पौर्णिमा, 8वी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा, 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा पौष पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा आणि 12वी पौर्णिमा होळी. अजून 10 मिनिटात बदल घालते. काही सुधारणा नाही तुम्हाला. आता पौर्णिमा झाल्या 12 अमावस्यातल्या 4 अमावस्या सणाच्या आहेत. एका अमावस्याला बैल पुजावा लागतो, एका अमावस्याला लक्ष्मी पुजावी लागते, एका अमावस्याला दिवा पुजावा लागतो आणि एका अमावस्याला प्यावीच लागते. गोड भरकं होईन पण हल्लीच पाहिजे आणि चमचा भरकं होईन रस्सा प्यालाच पाहिजे. त्या अमावस्याचं नाव आहे गटार अमावस्या.
आणि गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ बेतार्स अँड बेवडा. दारुड्याचा सगळ्यात मोठा सण. आता पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12. मग आता प्रतिपदा किती? 24. पहिली प्रतिपदा 24 मधल्या सणाच्या 3 आहेत. गुढीपाडवा, बलिप्रतिपदा आणि होळीचा पाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3, भाऊबीज, धर्मनाथ बीज आणि तुकाराम बीज. तृतीय 24 सणाच्या 2च, अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थी 24 सणाची 1च, मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24 सणाच्या 5 रंगपंचमी, नागपंचमी, वसंत पंचमी, पांडव पंचमी, ललित पंचमी. षष्ठ्या 24 सणाच्या 2, नागषष्ठी, चंपाषष्ठी आणि श्रीयाळ षष्ठी. सप्तम्या 24 सणाची 1च, रथसप्तमी. अष्टम्या 24 सणाच्या 4, कालाष्टमा, शालाष्टमी, दुर्गाष्टमी आणि कृष्णाष्टमी. नवम्या 24 सणाच्या 3, रामनवमी, अविद्वा नवमी आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी महानवमी. दसम्या 24 सणाच्या 2, दसरा आणि माघ शुद्ध दशमी. एकादशी सगळ्या पवित्र, द्वादशी सगळ्या पवित्र, त्रयोदशी 1च, धनत्रयोदशी आणि चतुर्दशा 2, नरक चतुर्दशी 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशी. पौर्णिमा 12, संपलं वर्षाचं पंचांग, द्या 30 रुपये. आता हे अख्ख्या वर्षाचं पंचांग आणि त्या पंचांगात बऱ्याच वेळा या बाबाचा जन्म म्हणजे दत्त बाबाचा कधी चतुर्थीला येतो, चतुर्दशीला, कधी पौर्णिमेला येतो. पौर्णिमा 2 झाल्या तर पौर्णिमेला येतो. आता दत्त जयंतीच्या कीर्तनाला सुरुवात. हा जो महिना आहे, पाया पडून सांगतो, पवित्र महिना मार्गशीर्ष महिना आहे. मासा माझी मार्ग शिशू अशी माऊलीची भाषा आहे. या महिन्यामध्ये चंपाषष्ठी येते. या महिन्यात गीता जयंती येते. या महिन्यात दत्त जयंती येते आणि ह्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात सोपान काकाची समाधी येते. आणि नारायणपूर एक असं क्षेत्र आहे का त्या नारायण महाराजांची इतका बुद्धिमान माणूसच कोणी नाही का सोपान काकाच्या जवळ दत्त आणून बसवला 5 किलोमीटर. ती सासवड नगरी ब्रह्मदेवाची आहे आणि ही नारायण बाबांनी उभी केलेली नगरी दत्त महाराजांची. किती साम्य आहे पहा तुम्ही. हे जुन्या संतांचा दूरदृष्टिकोन किती मोठा. तुम्ही अभ्यास करा बरं का. आणि आता त्या कीर्तनाला सुरुवात करायची आहे. फक्त फटाफटा बोलावं लागेल. एक वाक्य सांगू, वाक्य ऐका. गाय जेव्हा कत्तलखान्यात जाते आणि साधूचा जेव्हा अपमान होतो आणि धर्म जेव्हा बुडायला लागतो तेव्हा देव अवतार घेतो. परत ऐका. गाय कत्तलखान्यात गेली, साधूचा अपमान झाला आणि धर्म बुडायला लागला का देव अवतार घेतो. बोरावा असा आहे 4थ्या अध्यायाचा. मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होवून या अवतरे. आणि श्लोक असा आहे सगळ्याच्या पाठ. यदा यदाय गाय कत्तलखान्यात गेली, साधूचा अपमान झाला आणि धर्म बुडायला लागला का देव अवतार. आणि देव येऊन 3च कामं करतो. देवाला वेळ नाही. देव काय काम करतो? फक्त 3. 1 धर्माचं पालन, 2 साधूचं रक्षण आणि 3 दृष्टांत निर्धारण. 4थं काम देव करीत नाही. भक्तरा के पाया पासे
काम झालं बरं का आता. ए देव येतो 3 कामाला, विषय मिटला. 4थ्या कामाला देवाला वेळ नाही. हे तुम्हाला पोरं द्या आणि बायका द्या, ही बिकार कामं करीत नाही देव. हे काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणं, भाकर गिळणं, मग भात खाय. काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले तुला बुटानं हलू, तुला बायको मॅच द्यायची. बाकीचं विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. ती किरकोळ कामं करायला देवाला वेळ नाही. देव 3च कामं करणार, साधूचं रक्षण, धर्माचं पालन आणि पाप्यांचं बस. काहीच करायचं नाही. आता ही कामं कोणाची झाली, बस फायनल झालं बरं का. आता देव कामं करतो 3 आणि संत कामं करतात 5. आता संत काय काम करतात, पहिलं 1 हे जग सुखी व्हावं म्हणून नारायण महाराजांचा अवतार आहे. वारामया सुख. आता आपल्या सुखाच्या व्याख्या काय, कवडीचं काम करायचं नाही, बोंबलं थिंडायचं, देवाला सोडल्यासारखा. सुखी भिकारी, सगळ्यात नालायक माणूस जो काम करीत नाही तो नुसता बोंबलं थिंडवतो. सकाळी 10 वेळा, दुपारी 12 संध्याकाळी 12 ही भिकार लोक आहेत. सुखी कोण, गाडी बंगला असणारी सुखी आहे? नाही. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली. इथं 2-3 जण आहेत. तुम्ही तरफडूनच मरणार. हे असं कधी होत नाही. मग म्हातारपणी हे नाही मरणार. काही अतिशय कोट्याधीश लोक आहेत ना, कोट्याधीश, ते कधी घरी मरत नाहीत, हॉस्पिटल. आणि मरताना त्यांच्याजवळ कोणीच नाही, 3च माणसं आहेत, डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर. आणि 3 नाही माहित नाही हा कोण याला. आणि लगेच क्लिप पडती, त्यांना तीव्र झटका आला. येणारच. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. ज्यांनी जनता लुटून एसटीटी कमावल्या, सगळे येडे होऊनच मेले. आणि त्यांची घरं तपासा, प्रत्येकाच्या घरात एक याडं पोर आहेच. याडं नसलं तर बेवडं तरी आहे, बेवडं नसलं तर नादी का होईना पण आहेच. केले कर्म झाले पडल्या झोपतो तो सुखी. नाही तर सुखी गाडी सुखी आहे, बंगला सुखी आहे. आमच्या ठकीचा नवरा आहे ना, पाहुणा आहे ना आमचा ठकीचा नवरा, देव माणूस. माई ठकी आहे ना, ठकी इकडचा तांब्या इकडं करीत नाही. अंडरपॅन्ट सुद्धा पाहुणाच पिळतो. किती नालायक आवला असा पाहुणा टायर मध्ये घालून हल्ला पाहिजे. आणि माई टकी काय ना, फक्त 16 गोळ्या खातील झोपती. सुखी आहे का वाक्य समजा. अण्णा महाराजांनी शिकवलं नारायणपूर मध्ये, कर्म करणाऱ्यालाच देव भेटतो. हो, अण्णा महाराजांनी नारायणपूर मध्ये शिकवलं, देव बोंबलं हिंडणाऱ्याला भेटत नाही, देव बायका पोरं सोडून हिंडणाऱ्याला भेटत नाही, आणि उपास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. ही उपास करणारी जी लोक आहेत ही चक्रम लोक आहेत. आठवड्यातून एखादा गुरुवार ठीक आहे, सोमवार ठीक आहे, एकादशी ठीक आहे, महिनाभर श्रावण
महिनाभर त्या बापाने केला होता महिनाभर आणि लफडे सगळे चालू. जगातला कोणता ग्रंथ आहे का त्याने तुम्हाला उपास करायला सांगितला? नारायणपूरच्या अण्णांनी हेच सांगितलंय. त्यांची पुस्तकं वाचा. कर्म हेच देवपूजा हा नारायणपूरचा सांगितलं. हे जी विष्णूची महापूजा अनुभवाला नाही तुझ्या, अनुभवाला हे तुझ्या, अनुभवाला नाही तुझ्या. हे जी विष्णूची महापूजा वाजवायचं काम चांगलं करा, दत्त भेटेल. तुम्ही गायक आहात ना, प्रामाणिकपणे रियाज करा, दत्त भेटेल. तुम्ही कीर्तनकार आहात ना, अभ्यास करा, दत्त भेटेल. तुम्ही नोकरीला आहे ना, पगारावरच भागवा. वर कमाई करू नका आणि वर खाल मरा. मग म्हातारपणी याची ईस खाय, त्याचे पीस खाय. आणि मग म्हातारपणी काय काय. एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या मोकांनी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटलाच का. मी आवाज. आणि मग म्हातारपणे गुडघे गेले, जाणारच भाऊ. तमाशा बायला खडी हल्ली किती. तुला गुडघे ठेवून काय करायचं? तुला पाहिजे गावात तमाशा याचा बंद झाला. त्या नालायक आवडा तिचं तू. हे याच्यात देव नाही. नोकरीवाल्याला इनामदारी जगा याच्यात देव आहे. आणि हाच नारायणपूरच्या अण्णांचा संदेश आहे. शेती करा, देव भेटेल. असा देव भेटणार नाही. वाढावया सुख. मग अण्णा महाराजांचा जन्म जग सुखी करण्यासाठी आहे. सुखी हा. एवढे लोक आज 7 लाख लोक आले, जाऊ द्या बरं. पण सगळे लोक आले आज नारायणपूरला. पण उणीव जाणवली का नाही? उणीव जाणवली का नाही? जाणवली का नाही? का? तो हसत चेहरा, तो सगळ्यांकडे पाहणारा चेहरा आणि सगळ्यांना दत्त प्रसन्न आशीर्वाद देणारा चेहरा लोपला. आणि पुन्हा होणे नाही. अण्णा महाराज पुन्हा होणे नाही, ते जमत नाही. एकदा विषय संपला, विषय संपला. इंदुरीकर गेला, संपला विषय. मी जाणार नाही लगेच. तो वाटलं आपल्याला लगेच 2 मिनिटं उभं राहायला लागतो. काय जाणार नाही मी, जाणार नाही लवकर, अजून 2 वर्षे नाही. पण पुन्हा ऐसे होणे नाही. अण्णा महाराजांना एक ओवी 9व्या अध्यायात, काही एखाद्याची नि वैकुंठ जावं. फार थोडी माणसं अशी आहेत का ती जगासाठी जगतात. जनतेला लुटणारे लागल तेवढे, पण जनतेचं कल्याण करणारे अण्णा महाराज सांगतात. आपण काय एक म्हणून वाढावया सुख. अण्णा महाराजांचं येणं फक्त जग सुखी करण्यासाठी आहे. कोणाला वेळ आहे? कुणाला वेळ आहे एवढ्या देवस्थानं बांधायला? कुणाला वेळ आहे तर गुरुवारी सगळ्या भक्तांच्या समस्या सोडवायला? कुणाला वेळ आहे? या जगात लोकांना जगाचं करायला वेळ नाहीये. आपण आपलं घरचं करीन तर जगाचं कोण करते? हो, आपल्याला लवकर जायचं असलं तर पाणी आपल्याला उतरून घ्यावं लागत आहे. ती म्हणजे तुम्हाला नाही काम. अभ्यास करा. अण्णा महाराज म्हणजे एकच वाक्य सांगा, नारायणपूरचे अण्णा म्हणजे चालतं बोलतं ब्रह्म होतं.
चालतं बोलतं ब्रह्म. आणि सगळे भक्त त्यांना तेव्हा तुम्हालाही कळलं नसेल, अण्णा महाराज फक्त अवताराने मानव, दिसताने मानव होते, अवतारानं ईश्वरी अंश होते. आता हे तुम्ही फक्त काय पाहिलं, कानटोपी घालतात, गप्पा आणतात, केळं सफरचंद खातात आणि आपल्याला वाटतं आपल्यापाशी बोलतात म्हणून अण्णा महाराज माणूस होते. असे बावळटपणा करू नका. अण्णा महाराज साक्षात तुमच्यासाठी येणारी ईश्वरी शक्ती होती. आता हे तुम्हाला आम्ही सांगून काय फायदा आहे, तुम्हाला इतक्या दिवसात कळलं नाही, एका रात्रीत काय वांग कळायचं. हो आला अश्रू पुसण्यासाठी जणांचा अवतार होता. गरीबाच्या बॉक्स फार टाकणारा महात्मा म्हणजे अण्णा महाराज. गरीबाच्या संसारामध्ये तुपाची धार टाकून त्या घराला आनंद देणारा आणि बर्बाद झालेल्या जीवनाला योग्य रस्त्यावर आणणारा वाटाड्या म्हणजे अण्णा महाराज. बसलेल्या सगळ्या लोकांचे संसार केवळ आणि केवळ अण्णांमुळे सुखी झाले. त्याचं उत्तर आणि त्यांचा अवतारच वाढावया सुख. दुसरा शब्द आहे भक्ती. वाढावया सुख. पहिलं सुख, दोन भक्ती. अण्णांची भक्ती करा, सुख मिळेल यासाठी अवतार. दत्ताची करा. काही माणसं 25 वर्षापासून दर गुरुवारी येतात, कवडीचे बदलले नाही. त्याला विचारलं कसं आपल्यावर काही दगडात कवा पाणी मुरलंय. पाषाण एक वाक्य सांगा. नारायणपूरच्या अण्णा कळायला 3 गोष्टी पाहिजेत. कोणत्या ऐका. हृदय कोवळं पाहिजे, मन कोवळं पाहिजे आणि अंतःकरण कोवळं. आपण पाषाण हृदयी माणसं आहे. आपल्या पायावर पाय दिलं तर आपण त्याचं कानपाट आणणारी माणसं. आपल्याला कवा अण्णा कळायचा. पाषाण हृदयाची जी माणसं आहेत त्यांना संत कधी कळत नाही. लोणी जितकं शुद्ध आहे आणि लोणी जितकं मऊ आहे
तितकं साधूचं हृदय मऊ असतं. आणि त्या मऊ हृदयाच्या अण्णांनी हा नाही अख्खा महाराष्ट्र भक्तांनी गुमावला. हे मृत्यू आहे. हो, साधूचं ते हृदय आहे. आता साधू बांबवल्यावर कुठं चालत असते, असं नाही चालत. ते वाढावया सुख भक्ती आणि गरीबाच्या हृदयात भाव देण्यासाठी अण्णा मात्र जन्मवतात. वाढावया सुख भक्ती भाव तर कुळाचार नाम वारसदारावर एवढंच आहे. त्यांना अन्नाचाच आशीर्वाद आहे. असं परमार्थ हा गप्पा हाणून पाराव बसून जमत नाही. पप्पेच्या आईशी गप्पा हाणून परमार्थ होत नाही. हे नाही चालत. मला वाटत, तुला वाटत, तू पप्पेच्या आईला सांग. दुसरं तुला काय वाटत का मी? तुला काही माणसं म्हणतात मला वाटतं. वाटत नाही, अण्णांना वाटलं तर तुला वाटत. या वाटण्याला काय किंमत? काय मला वाटतं, तुला काय वाटतं? काय वाटतं तुला? काय वाटतं तुला? मला वाटतं मला देव भेटावा. तुला तुला काय? आणि काही लोक म्हणतात का माझं देवानं वाईट केलं? तुझी लायकी काय? नाही काय म्या गळ्यात त्या पुरेमानेची माळ आहे. मी खाजवईन तिकडच गण लावितोय. एवढा गण ठोकितोय आणि 40 वर्ष वारीत जातोय तरी मी कोराच्या कोरा. तू तसाही मिळाला तर कोराच राहिला. शिळीच्या गोळ्याच्या लोंबलेल्या सडानं कधी दूध दिलंय का? गाईच्या काशीतल्या गुचिड्यानं कधी दूध पिलंय का? गाळातल्या बेडकाने फुलाचा सुगंध कधी घेतलाय का? प्रेत कधी उठून बसलाय का? तसं पापी माणसं तुला परमार्थ करीत असतात का? अवसानी माणसं फक्त वर दाखवायचं. हे काय? हे काही पाऊस परमार्थ करत. त्याला एक वाक्य सांगा, अण्णांच्या रक्तातही आणि रोमातही दत्त होता. अन्न आता हे का? आता आमच्याकडे समजा हे टाल करीत एवढे वार करीत मी यांनी किती गण लावला, टपुऱ्या मानाच्या माळा घातल्या, मग काय हे तुकाराम महाराज होत असतात. यांनी म्हणतं म्हणायचं हे आपलं काय वाईट, मसाच मारणार. अरे पाषाण हृदयी माणसं कधी परमार्थ करू शकत नाही. त्याला कोवळं हृदय लागतं. माझ्याकडं गुरुवारी येणाऱ्या भक्ताच्या हृदयात काय जखम आहे ही अण्णाला कळत होती. आणि त्या जखमेवरचं औषध त्याला आतमध्ये दत्तापासून मिळत होतं. म्हणून तुम्ही सुखी झाले. तुमच्या जर आशाच मोकार वाढल्या, तुम्ही तर उद्या म्हणाला अण्णानं मला पिटी भर नोटा द्यावा. मी तर पौर्णिमेला येतोय बा, अण्णा 3 पेटे देतील, तुला नेता येतात का पाय? करील ते काय नव्हे. आणि देवाकडे अशा भंकसगिऱ्या चालत असत्या का? काही माणसं गण लावून गेली पण बदल आला. भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. याच्यासाठी आता पहिलं वाक्य, देव येतो 3 कामाला, संत येतात 5 कामाला आणि आपण येतोय एकाच कामाला. एकच काम आहे आपलं, येणे, बायको करणे, थोरलं फायदा करणे, त्याला शिकवणे, ते मोठं करणे, त्याचं लगीन करून देणे, हे त्याची बायको मला 3 होणे, त्याचं पोर मांडीवर घेणे, नातू पाहणे, आट्या घेणे, झाले. दुसरा म्हातारा तयार करणे.
आपलं एवढंच काम, आपल्याला दुसरं कामच नाही. गाडी घे, बंगला बांध, बायको कर, स्लॅब टाक, सासरवाडीचं कल्याण कर, आणि अटॅक आला आपलं एवढंच काम, आपलं एवढंच काम आहे. शनिवारी मारुतीला जायचं आणि रविवारी धाब्यावर जायचं. पांढरी केस काळी करायची, मिशा काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे. खायला नाही लोकांना, खायला. आता हे बसले नाही ना, खायला कुठे? 60% लोक रोडवर जेवत आहेत, इतके भिकारी आहेत रोडवर. इडली इडली तुझ्या बापानं खालते का इडली? पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर आमचा दिंडीतला वारकरी सोडला ना, टोकरी सगळं हाणीन. खोबरं खायचं, खोबरं खायचं नाही, खारका खायचं नाही, काजू खायचे नाही, बदाम खायचे नाही, खायला नाही. इडली, ठोस डोस, बर्गर, सर्गर, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, मर. मॅगी शिजवली का लांब पांढरी गांडून तयार होते. सँडविच, दरिद्री, एका चमच्यात 2 नवरा बायको. दरिद्री आवला खायलाच नाही. बंगल्यातून निघते, पोहे खायला डांबरी होते. महाराज 60% लोक घरी संध्याकाळी जेवत नाहीत. नाही तर मग वेगळाच आयटम आणलाय आता. स्कूटीवर जायचं आणि त्या रोट्या घेऊन यायचे, तंदूर का फंदूर काय म्हणतात त्या, जळेल चपात्या, आणि ती एक लाल सडेल टमाट्याची बाटली, सॉस का सास काय म्हणतात. दरिद्री कुत्र्याचं खाणं ते, आणि ते चोळायचं त्याला, आणि रोल करते आणि टीव्ही पुढे खावा बसून खाते टीव्ही. बरं, एक रोल येतानाच खावा. एका रोलला 2 जण, हे याला ऐकून, हे याला ऐकून. त्याचं संपत आलं, त्यानं जीभ बाहेर काढली ना, शेणाच काढून टाकला. काय नाही, काय नाही. 14 जण दारू पेले, फुल टाईट झाले, एवढेच होते कपडे मांडे, आणि मोटरसायकल बसले. आता 14 म्हणल्यावर 14 कुठं बसत? कॅरेट, तांगड्या फाकेल, चाललं एवढं धडकलं, दोन्ही बॉल सटकले आणि मेलो. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकांचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी त्याला? डाव्याच्या प्रमाणाला ओवी नको का? पण बॉल सटकण्याची ओवी कुठे काय? येताना आईला त्रास, जाताना गावाला त्रास. काय त्याचा उपयोग? जात पडले, लोकांना काय घेणे. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागलं, बरोबर. आता आता समजा कीर्तन संपल्या, मी मेलो. समजा आज मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून लावा. लोकांना काय घेणे? जी मुलगी एखाद्या मुलावर 10वी पासून प्रेम करते, तोंड बांधून त्याच्या गाडीवर बोंबलं थिंडती, त्याचा पुरा ATM मोकळा करते, त्याला पुरा भिकारी करते, त्याच्याकडून हॉटेलिंग करून घेते, आणि तोच आपल्याला जावाई करायला होती. आणि तीच पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना बोलत, थोबाड वासू वासू. आता तो पोर आहे, तिला नवीन आहे नाही ना, तरी बाकीच्या बाया म्हणतात इतकी पोरगी रडली.
आता ती रडली म्हणजे जायचं म्हणून रडली का म्या बापाची जिरवली म्हणून रडली? करेक्ट, म्या बापाची जिरवली. मी तिला बेशी नसताना कबूल झाली. हे ती लाल लाईट चालू त्याची, ती लाल लाईट चालू राहिली बरे. पहिले खोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा पहिलं जग शून्य होतं आणि आजही जग काही नाही आहे जगात. ए बायका पोरं प्रेयशी विरेशी या सगळ्याला मला चटवळ आहे. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी जात. ती प्रेम बिन काय करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम हा विषय. एका मित्रांना एका सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्या सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजवरची म्हणला इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. मित्र म्हणला मी काही सोमवारी लग्नाला येत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हा मंगळवारी आशीर्वाद द्यायला भेट घेऊन गेला गिफ्ट. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते मंगळवारी असं दाढीला हात लावून बसलं. हा गेला आणि त्याला म्हणला वाय वर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणजे काय? त्याचं बक्षीसच पडलं खाली. तो म्हणलं काय? काय नाही म्हणला 3 तास घाटात बसून शक्ती घेतल्या. ती मला म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. आणि असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि कोर्टाची पायरी चढताना मला तिनं विचारलं तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहेत? म्हणजे प्रेम त्याच्यावर केलंय का? पैशावर. हा म्हणला 25,000 रुपये. पोरकाला थांबत मागाय. मुलगी गेली नाही म्हणून त्याच्या मित्राला जर सांगितलं नाव का तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहेत पण माझ्या सुट्ट्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला पोरग नाही. ते मला मिळाले. तो म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या सुट्ट्या सगळं गेली. हे प्रियसी बायका पोरं ही सगळी लबान होती. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला. मरू नये मेला. काय भोगलं ती बाई. देवान तुझी रटकी झाली. मेल्यावर मला काल आठवलं त्यांना काल न कशाला तू बागड्या काय झोडीतील थोबाड काय झोडीतील लोकडं काय भाडीतील येतेच नाही आता कशाला जगून देवान तुझी रटकी झाली. मेल्या 2-3 बाया तिला मागं वडी त्या असणं पूर्वास नको. ती नवरा जोड तो लागी बोली ती येतेच नाही आता. अशी जागा जवळ न्यायची थोडी दिल्ली करायची. अशी मोकळी द्यायची सोडून शिंगार घरगाठी. अरे हा सगळा तमाशा आहे. आता ऐकला नीट. हे जग आहे शून्य आणि त्या शून्य जगात एक बाई तयार झाली. त्या बाईचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे? आणि ज्यांनी माया तोडली त्यांना अण्णा महाराज म्हणतात. हो हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोणाला वेळ नाही. काही माणसं म्हणतात मी 8 दिवस दिंडीत आलो घरी काय झालं असं खाऊन तुला सुट्टी आहे. तू नारायणपूरला समाधी जरी घेतली
काही माणसं उद्या सकाळी तर कळच काढते गेलं पाहिजे गेलं पाहिजे गेलं पाहिजे हो 8 दिवस झाले ते चालू घरी गेले पाहिजे आले माझ्या हाणून जगाला काय गेलंय आम्ही असताना एक कविता होती शाळेत येत तरी सुखे जात तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या पृथ्वीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे आता तसं नाहीये फरशीवरी पडावे फॅनकडे पहावे गारठोणी मरावे या बंगल्यात आता काही नाही आता काय आमच्या वेळेस कविता होती आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना शब्दात सोड माझ्या आता हळूच पान गे माय भू फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे अण्णा म्हणजे नारायण तुझ्या भक्तांची माय होती कपडे समजा आई तेच होते आणि बापही जसं ज्ञानोबा म्हणले ना पांडुरंग माझा आई आहे आणि पांडुरंग माझा म्हणजे ज्यांची खरी श्रद्धा आहे सांगू तुम्हाला अण्णा फक्त शरीरानं गेले पण आशीर्वादाने नारायणपूरमध्ये कायम राहणार तुम्ही फक्त तुमची आईची श्रद्धा कमी होऊ देऊ नका तुम्ही जर तशी श्रद्धा ठेवली तर आजही तुम्हाला अण्णांचा साक्षात्कार होऊ शकतो याचं कारण आहे साधू शरीरानं जातात आशीर्वादानं भक्ताच्या हृदयात राहतात हो म्हणून 700 वर्षात संजीवन समाधी जशीच्या तशी आहे असं नाही मग हे गेलं ते गेलं आता काही लगेच म्हणतील मी अण्णा कोण माळ घातली होती अण्णा गेले बा बदलू गुरु बदलू म्हणजे पुढच्या दत्त जयंतीला तुझी पुण्यतिथी तुमच्या पुण्यतिथीला तुझे प्रथम पुण्यस्मरण गुरु पुढं बदलीत असतात का काही लोक आहेत का काय अरे एक वाक्य सुद्धा मी गेल्या वर्षी सांगितलं अण्णा होते कीर्तनाला अण्णांना कधी माणूस म्हणून पाहू नका याला भक्त म्हणा आता हे काही झाकरी सवाला म्हणजे कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही ती म्हणती हे मला पोषण देत आहे मी तू देऊ दे तू लावी ती पुढे हा अरे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अण्णांच्या आयुष्यातला गुण तुम्हाला कळला का नाही मला माहित नाही पण माझ्या अनुभवाने सांगतो अण्णांना कधी स्वतःची प्रसिद्धी आवडली नाही स्वतःची प्रसिद्धी कधीच आवडली नाही हा महात्मा इतका मोठा असून प्रसिद्धीपासून दूर राहिला त्यांनी भक्तीला किंमत दिली प्रसिद्धीला नाही दिली आणि आज सगळ्या लोकांची किंमत प्रसिद्धी नाही म्हणजे यांच्या गतीचे आहेत टीव्हीला हे काय खरे प्रसिद्धी 30 रुपयाचा साबण हेलिकॉप्टर मधून पडतो 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतो आणि हे मोठमोठे लोक हे कलाकार फिलाकार यांना काय भीक लागली काय काही इस्थिती आहे का नाही त्याची काय जाहिराती काय काही मजा आहे का आणि त्यांची इस्टेट जर पेटवली तर डाव्याला पेटवली तर श्राद्धापर्यंत होऊन निघत एवढी इस्टेट आहे आणि ती हरपीकची जाहिरात करतात सांगायच्या काय आज चाचणी सांगायसाठी आज दोघं कोण जिंकतो
तेच एक जाहिरात इतकी विंडो घे, एक पोरगी खालून चालत आणि एक कारचं छत्री धरून चालत. एक जाहिरात विंडो घे, एक पोरगी पुढून येते तिचे बाहुबली उघडे असतात हे दंड बिंड आणि एक शिवृत पुढे येतं आणि त्या पोराचा तिला असा टच होतो म्हणजे स्मॉल टच. आपण त्याला स्मूथ टच होतो. टच झाला का ती पुढे जातात फक्त असं करतो. ती पोरगी लगेच मागे फिरती. अंगाला दळीत अण्णा असा महात्मा होता, म्हणजे असे महात्मे होते का त्या माणसाला प्रसिद्धी आवडली नाही, त्यांनी कागदावर जागा ठेवली नाही, भक्ताच्या हृदयात जागा ठेवली. अण्णावाल्यांनी असे पोस्टर लावून जाहिरात केली नाही, त्यांच्या हृदयात भक्ताच्या घुसले आणि हृदयातली जाहिरात खरी असते. हे काय जाहिरात? कारण याचं कारण आहे त्यांनी माया तोडली होती म्हणून साधू होत. आता पहिलं जग शून्य होतं, त्या माया तयार झाली आणि त्या मायेला 3 पोरं तयार झाली. त्या 3 पोरातल्या पहिल्या पोराचं नाव आहे रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. ब्रह्मदेव विष्णू. रजतम सत्व आहे दत्ताची 3 शिरं. ब्रह्मदेव, विष्णू, रजगुण, तमगुण, सत्वगुण. आणि त्याच्यातल्या सत्वगुणात रंगले होते ते अण्णा महाराज आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादावर आता हे रंगणार आहेत. माणूस कुणाच्या तरी आशीर्वादाने मोठा होतो, अशी बोगसगिरी चालत नाही. काय होतंय माळ काढल्यानं काढून टाक. काय होतंय बाजूगार खेळल्यानं खेळ. काय होतंय हा विचार करू नका. तुम्हाला एक वाक्य सांगतो, देवाचा अपमान झालेला चालतो, देवाला संतांचा अपमान झालेला चालत नाही. देवाला शृंग ऋषीने लात मारली तरी देवाने सहन केली, पण जनाबाईचा आळ देवाने सहन केला नाही, मीराबाईचा आळ देवाने सहन केला नाही. देवाला मारलेली लाथ देवाने सहन केली, देवाला मारलेली लाथ देवाने सहन केली, पण जनाबाईला सुलावर देणं देवाने नाही सहन केलं, मीराबाईला विष पाजणं देवानं नाही सहन केलं, नामदेवाचा छळ करणं देवानं नाही सहन केलं, नामदेवाच्या कीर्तनात विघ्न येणं देवाने नाही सहन केलं, मंदिरच फिरवलं. देव तुमचं सहन करू शकतो. आणि तुम्हाला मी तर उलट सांगणार आहे, हे देव बोंबलत हिंडून बसू नका, 1.5 तास देव चोळीत बसू नका, कर्मात भजन करीत राहा. आता आपण संसारी माणसं आहे, काय तुम्ही आम्ही संसार केला आहे. आज सांगतो महाराज आहेत, महात्मा आहेत बिचारे, अजून 10 वर्षाने देवळांमध्ये आरती करायला माणसं राहणार नाही. देवळांमध्ये माणसं राहिले कुठं बघा, तुम्ही सगळ्या दिंड्या चेक करा, फक्त निकामा माल दिंडी ते निकामा म्हणजे घरचे वैता गेले. हा
नवीन मंडळी तुम्हाला सांगून टाकू का? माझी तुमची वाटलं तर पहिली शेवटची गाठ समजा, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, इतकी वाईट स्थिती आहे. काही कळत नाही लोकांना. 10 वर्षांनी देवळाने आरत्या करायला पण आता एवढंच अण्णांची कृपा झाली म्हणून या दिंड्यांमध्ये थोडे तरुण पोरं दिसतात. नाही तर दिंड्यांमध्ये पोर, आमच्या जर दिंड्या पाहिल्या ना तुम्ही, 50-60 लोक राहतात. 6 वेळा सांगा होता ऐकूया कला ऐकू येते अशी. माणसं तरुण मंडळी देवळाकडे येत नाही आणि जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. जुने लई नंगाट. पोरानं टाळ घेतला का म्हाताला उठलं का ते पोर म्हणलं उघडू नको, हा टाळ तू दिंडी गेली उडा. अजून 10 वर्षाने नवीन माणसं देवळाकडे येणार नाही. आता ही जी जमलीत ना, ही अण्णांची कृपा आहे. तरुण पोरं कुठं कीर्तन नाही नसते काय? कीर्तन काही नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. भिकार काही नाही राहिलं. एवढीची आणि 2.5 वर्षाच्या पोराला मोबाईल देतात आया शाळानी, आणि वरून म्हणते तो मा ऐकत नाही. तुझं 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 ऐकत नाही, तुझं नाही. आज 40 वर्षाचा हा नवरा तो या शब्दाच्या पुढे नाही. आणि वाघ होता, वाघ बिबट्या झाला, बिबट्या. महाराज हा विनोद नाहीये, थोडं झोंबत आहे लोकांना, पण खरं आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून विकायला झाले. आज बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. पोराची गाडी हप्त्यावर, पोराचा मोबाईल हप्त्यावर. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, कर्ज काढून त्यानं गेम खेळायला सुरुवात केली. पहिल्यांदा 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान इकलं. दुकान इकलेली 2 जण माझ्यापुढे बसले नागता. नाव सगळं सांगत, नाव कर्ज काढलं बापानं, माझ्या हल्ल्या पोरानं. आणि कर्ज फेडायची वेळ, आणि ही बाजू घ्यायला पोराची, ही 150 आली. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही नाही. थोडं माग पुढं होईल, पण उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं, फेडलं कर्ज. 3 गुंठे इकली कर्ज फेडलं. पप्पू प्यायला लागला. मी म्हणती कुठं काही पितोय. आता 20 तारखेपासून त्याला थेंब नाही. तोच आता थुकेल तंबाखू वाढून खातोय. काय पोरांचं वाटुळं आहे केलं. पुरीचंही तेच केलं. पूर्वी पळून गेली होती, म्हणती मला अंदाज आलता. काय ध्यानाला बसली. आपण म्हणलं तुमची पूर्वी पोराच्या गाडीवर दिसली. अहो तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना, तिला पर्यावरणाचा स्टडी करावा लागतो. तिचा रोज 1 तास डोंगरात असतो. त्या मला श्रेया काय कोणी. माझ्या आयुष्यात एकच गुण आहे महाराज, मी फक्त खरं बोलतो. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्याकरता कशाला बंद करायचं म्हणून लावून झाल्या.
नाही तर माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त काय ही कुटुंबातली अवस्था झाली का नाही बोला. काय पोरण काय पोरी काय करा माझे नुसते कपडे घाली करा मेकअप. काय मेकअप कुठून आणलं ते मेकअप. अहो लग्नात नवरी पोराला एकदा दिली म्हणजे दिली ना हे पोरीनं तुम्हाला सुधारत आहे का. तुमचं लग्न किती वेळा होणार आहे. एकदा तो पोरगा तुम्ही एकदाच निवडलाय का आठवड्यात निवडणार आहे एकदा. पण त्याच्या पुढे नवरी होऊन सजून जायची तुला काय गरज आहे. त्यानं तुला पाहिजे नाही. तुला आखलीचा भाग येतो काय सगळी काय मेकअप मारा. इथवर हिरव्या बांगड्या इथवर मेहंदी इथल्या पती चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी इथं चमकी केसवाचा फुगा पट घालावं. मागे केस मोकळे तू घुमती का हिंडती. नव्या नवरीचं बोलणं तर सिस्टमॅटिक असतं. कोणत्या गुरुजी होती का नाही टीम मध्ये येऊन बोलते ती. केव्हा तेव्हा केव्हा कशावर टीम मध्ये ती चक्र म्हणजे केव्हा तेव्हा केव्हा. आमची सासू म्हणते जाऊन बाई महाभारताचा उशिरा झाला बर का तर वस्तू लय जोरात मिळाली ना डोळे मिटायला मोकळी झाली. त्याचं म्हणलं पप्या देवाला सोडायला होतो. पहिल्या आठवड्यात सांगतोय बरं का. आणि एकदा ती वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला इथे कस काय काय सांगते काय ऐकते. फार महापत्या याडा झाला सारखा तिच्या माग झेंडतो बाई. आता तर भांडे पप्प्याच घासत वाटतं नक्की त्या पोरीनं माया पोरला काहीतरी अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्या. नाही नाही सगळं जग ब्रह्म आहे. त्याला चिटकली माया. मायेला 3 गुण आहेत. त्या पहिल्या गुणाचं नाव आहे रजगुण तमगुण आणि तेच 3 शिरं कोणाचे आहेत. दत्त महाराजाचे आहेत. कसे 3 शिरे
बाबांचे 3 शिर आहेत, रजगुण, तमगुण. आणि ह्या बाबाचा जन्मच कशामुळे झाला माहिती तुम्हाला? बायकोचं ऐकल्यावर हाल होतात. ब्रह्मदेवानं विष्णूनं कोणाचं ऐकलं? बोला ना, बायकोचं. शेवटी बाळ व्हायची पाळी. आणि ह्या बाबाच्या आईनं त्यांना पाळण्यात टाकलं आणि त्यांना याला 3 शिर द्यावा लागलं. दत्त महाराजांचा जन्म 4च गोष्टीमुळे झाला. एक सुंदरपणाचा देवाच्या बायकांना झालेला अहंकार. 2 पतिव्रतेची कसोटी. 3 देवांनी बायकोचं ऐकल्यावर त्यांची झालेली फजिती. आणि देवाला सुद्धा पतिव्रता कंट्रोल करू शकते. पतीची माता अनुसरून पतिव्रता 16व्या अध्यायाचं म्हणणं आहे. आणि मग हा बाबांचे 3 शिरे म्हणजे 6 हात आहेत. आता दत्ताचे 6 हात कोणते? अण्णा महाराजांच्या सगळ्या भक्तांना सांगून ठेवतो, अण्णा महाराजांनी तुम्हाला जो आदर्श दिलाय तो आदर्श तुम्ही शेवटपर्यंत सोडू नका. हीच अण्णांना श्रद्धांजली. आणि अण्णांना देव म्हणून पाहू नका. या भाषणातल्या ज्या श्रद्धांजली आहे ना, हे आज तोंड चोपलेपणा आहे. तो विषय सोडून द्या. बरं या जाऊन चला पुढे. आता 6 हात कोणते दत्ताचे? ऐका यशस्वी अवतार्य. ऐका यशस्वी अवतार्य. देवाकडे जे 6 गुण आहेत ते दत्ताचे 6 हात आहेत. 3 शिरे, 6 हात आणि त्या माझा नमस्कार. आणि ती दत्त जयंती आहे. आता आपण दत्त जयंतीला नुसती कीर्तन ऐकू नका. आता काळाची गरज आहे. थोडं बदला आणि बदल होणं काळाची. एक तरुण मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायला, टपऱ्या पेटवायला, दंगली करायला, दुसऱ्याचे प्रचार करायला तुम्हाला देवानं शरीर दिलं नाही. शरीर धर्मासाठी वापरा. शरीर गायीच्या सेवेसाठी वापरा. शरीर आईवडिलांच्या सेवेसाठी वापरा. आणि शरीर भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. दुसऱ्याच्या सभेला टाळ्या वाजवायला जन्माला आलो का? 2 महिन्यापूर्वी तुम्ही इनवा दिलत होते. इनवा फुकाट. आता येड्या मामली धोतर करून येणार. तुम्ही समोसा खात होते. समोसा बघा ना. आता काय रात गई. रात गई. अंगातली ताकद जपून वापरा. हीच दत्त जयंती. अशी बात कोणाचे भोंगे बांधून बोंबलं दिलाय की नाही. आपण 96 कोणी खानदान माणसं आहे. बिगार बघा नाही. हे छत्रपतीचं रक्त आहे. हे छत्रपतीचं 96 कोणी खानदान रक्त आहे. याला वाकायची सवय, बोलायची सवय नाही. याला कुठ्याची पॉलिश करायची सवय, कुठं चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय. हे छत्रपतीच्या रक्तातली माणसं आहे आपण. असे दुसरीच्या सभेला गाड्यांवर सण भांडे भोगे मानणार, बोर्ड मानणार, हे भिकारी आहेत का आपण? अंगातली ताकद जपून वापरा. धर्मासाठी वापरा, काहीसाठी वापरा. 2 अंगात खिशातला पैसा जपून वापरा. पैशाला जपा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा फुकुटा आणतो. तुझ्याकडे किती मोठा आहे? 3 जीसीपी 2 धाबे मध्ये शेट समजतो का तू स्वतःला? 105 TMC जायकवाडी कोरडं पडलं होतं. तुझ्याकडे किती मोठा आहे? दरिद्री. आणि ही मोठी लोक तुम्हाला जे दिसतात ना गावात, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे मोठे आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेनं नेला तर त्या पाहुण्याचा नागरा घ्यावा. पाहुणाच धाऱ्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी लागली. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. शालू घेतला का महिला मंडळाला? शालू 20,000चा. किती वेळा नेसली? अगं 20,000च्या जर तुला साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली असते.
अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. किती झाली? 3, 4. नीट आहे का? अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आयुष्यातली वेळ जपून वापरा आणि कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. तुम्ही अख्ख्या जगाला पैशाने गुंतवून मारू शकता, पण तुम्ही काळाला धरू शकत नाही. आणि काळ तुमचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही, कधीच नाही. काळ सांभाळा, कुणालाच घाबरू नका, काळाला सांभाळा. आणि जी लोक तुम्ही गरीब आहात त्यावर तुम्हाला शत्रू नाही, तुमचं चांगलं झालं तरच शत्रू आहे. आणि 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात, ते घरातलेच असतात. आणि जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात, तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. या 7 पथ्ये जर तुम्ही पाळले तर हीच अण्णांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली होईल. अण्णांना श्रद्धांजली तर आपल्याला वाहताच येणार नाही, कारण अण्णा कालही होते, आजही आहे, ही जात नाहीत माणसं. आशीर्वादाने प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे. तुम्ही जर आत हात मारली आत, तर आजही अन्न तुम्हाला आहे तसं दर्शन घ्या. फक्त तुमची हात कशी पाहिजे? आत नेहमीच्या देठापासून, आणि त्याच अण्णांचा आशीर्वाद महाराजांना. तुम्ही यांची सेवा तशीच केली पाहिजे जशी अण्णांची केली. आणि हे पीठ आहे, तुम्ही 20 वर्षापूर्वी अभ्यास करायचं काय होतं? पूर्ण माळ. आज काय नंदनवन आहे. हो, आणि तुम्ही सगळे जण जर असेच राहिले तर याच्याही पेक्षा काय पाहिजे. आणि हीच खरी दत्त जयंती. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. दिगंबरा दिगंबरा श्री दिगंबरा दिगंबरा